अखेरकार शेतकऱ्यांची लवकरच प्रतीक्षा संपली। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर 21वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण की आता सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं ठरवलं असून केंद्र सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले की पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 540 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्यामध्ये आली असून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत होता। कारण की महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांचे पावसामुळे आतुनात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील हप्त्याची आणि पैशांची अत्यंत गरज होती आणि ही बाब आता केंद्र सरकारने लक्षात घेतली असून आता महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्याचं सरकारने जाहीर केलं असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि याच संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। कारण की आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला असून देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। आता नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता थेट तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 21वा हप्ता हा जमा होणार आहे। जर तुम्हाला देखील 21वा हप्ता लवकर मिळवायचा असेल, जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पाहत चला, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सविस्तर अशी अपडेट आपण पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर 21वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जाहीर झाला असून देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला असल्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न हा उपस्थित करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले की पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 540 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यामध्ये आली असून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यामध्ये येत आहे। कारण की महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे पावसामुळे आतुनात नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना हप्त्याची अत्यंत गरज आहे आणि त्यानुसार अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता जमा करण्यात
करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता हा जाहीर केला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले आणि या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि या ठिकाणी भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यामध्ये आली आहे। पण आता दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देखील पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला आहे। वेळेआधीच हप्ता सरकारने जाहीर केला असल्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि नेमका हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो 2 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यामध्ये आलेला होता, ज्यामध्ये 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20,500 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये आली होती। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 21वा हप्ता कधी मिळणार याकडे लागले आहे। आता बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी देखील 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता जमा होणार आहे। आता याच ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा केंद्र सरकारची ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावरती मोठा दिलासा देणारे आहे। कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये सुमारे या ठिकाणी 1,50,00,000 शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत। यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहेत। पीएम किसानच्या या हप्त्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी या ठिकाणी मोठी मदत होईल। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या हप्त्याचा आता फायदा होणार आहे। म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता जो 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त याचा फायदा होणार आहे। आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक बघत चला। आता शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभासाठी एक अट पाहायला मिळत आहे। ती अट म्हणजे आता सर्वच शेतकऱ्यांना ई-KYC करावी लागणार आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-KYC करणे अनिवार्य आहे। लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई-KYC पूर्ण केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी जोडणे देखील अत्यंत आवश्यक आहे। कारण की पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई-KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या 2 कामांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे जर या ठिकाणी शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसेल तर पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान योजनेचा आता नेमका 21वा हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा
21वा हप्ता कधी मिळणार याची देशभरातील कोट्यावधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा आधीच जमा झाला आहे, म्हणजेच की इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार असे शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। आणि आता सरकारच्या माध्यमातून वेळेआधीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता समोर आलेल्या माहितीनुसार याच ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आणि त्यामध्ये दिवाळी आधीच हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या आता सरकारच्या माध्यमातून दिवाळी गोड होणार असल्यामुळे आता दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजून साधारणतः 5 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। वेळेआधीच हप्ता जमा होत असल्यामुळे आता राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्या संदर्भातील अपडेट कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।